तर मित्रांनो, सध्या जे काही चालू आहे आपल्या देशात मराठी विरुद्ध हिंदी, हे तरुण लोकांसाठी जे अभ्यास करतात ते काहीतरी त्यांना करायचं आहे आयुष्यात, त्यांनी या नादात या गोष्टींमध्ये नाही पडलं पाहिजे, याचा नाद नाही केला पाहिजे. कारण की जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं रिटायरमेंट झालं असेल तर ठीक आहे, तुमच्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुम्ही शिकत असाल, काही तुम्हाला तयारी करत असाल परीक्षाची, स्पर्धा परीक्षांची, तर तुम्ही ह्यात इंटरेस्ट नाही घेतला पाहिजे. कारण की हे खूप जर तुम्ही एकदा ह्याच्यात शिरला ह्या राजकारणात, तर तुम्ही ह्यात शिरतच जाणार, कधीच तुम्ही बाहेर पडणार नाही, तुमचं ब्रेन वॉश होऊन जाईल. कारण की जे एवढे पॉलिटिशियन्स लोक आहेत, त्यांना माहीत असतं की कसं लोकांना इमोशनली ब्लॅकमेल करायचं, अट्रॅक्ट करायचं, भावूक करायचं, या गोष्टींमध्ये अडकवायचं. आणि तरुण लोकांसाठी, तरुण पोरांसाठी जे की आयुष्य घडवतात त्यांच्यासाठी खूप धोकादायक आहे. म्हणून ह्या राजकारणापासून लांबच राहिलं पाहिजे. मोठ्या लोकांसाठी त्यांचं सगळं झालेलं आहे, रिटायरमेंट झालं आहे, त्यांच्यासाठी ठीक आहे. त्यांनी जर या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतला आणि त्यांचे इनपुट्स दिले तर बरोबर आहे. मी कुठल्याही पक्षाचा विरोध करत नाही आहे, पण फक्त जे तरुण पोरं आहे, जे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, कुठली तरी स्पर्धा परीक्षाची तयारी करतात आहे, त्यांच्यासाठी त्यांना सांगतो आहे की या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेऊ नका. पॉलिटिशियन्स लोक, राजकारणी लोक तुमच्यापेक्षा हुशार असतात, कसं तुम्हाला भावुक